मी जेजुरीला येणार नाही। मी इथेच थांबेन, याच वाड्यात। हे काय बोलतेस तू लतिका? तू माझ्या बरोबर जेजुरीला येणार नाहीस? नाही, मला नाही यावंसं वाटत आहे तुझ्यासोबत जेजुरीला। पण का लतिका? मला वाटलं होतं की विवाहानंतर माझ्या हक्काचं माझ्यासोबत कोणीतरी येईल। जर तू येणार नसशील तर? अगं मला काय वाटतं याचा विचार नाही केलास तू? माझा अगं असं नाहीये। मला माहित आहे माझा हा निर्णय तुला आवडणार नाही, पण मी काय विचार करते अगं, मी या घरची दासी आहे। इथे तू माझी सखी आहेस। इथे मी तुझ्याशी बोलू शकते, तुझ्यासोबत भांडू शकते, एखाद्या गोष्टीला तुला नाही असं म्हणू शकते। पण तिथे जेजुरीत, तिथे हे सगळं असंच असेल असं नाहीये। शेवटी तिथे तू एका राज्याची सम्राज्ञी असणार आहेस। खंडेरायांसोबत तू सिंहासनावर बसणार। तुझ्या आजूबाजूला शेकडो सेवक असतील अगं, आणि या सगळ्यांमध्ये मला खूप एकटं वाटेल। आणि हे काय बोलतेस तू? हे बघ माणसा, तुझ्यासारखीच मी पण याच वाड्यात लहानाची मोठी झाली अगं। अक्का, तुझे बाबा यांनी मला कधीच मी या घरातली नाही असं वाटू दिलं नाही। तुझा विवाह झाल्यावर तू जाशील ग जेजुरीला, मग त्यांच्याकडे कोण लक्ष देणार सांग मला? पण तरीही मी या घरची दासी आहे हे लक्षात आहे माझ्या। क्षमा असावी। मी तुझ्यासोबत जेजुरीला यावं असा तुझा आदेश असेल तर लतिका, काय झोपल्या नाहीत वाटतं दोन्ही मैत्रिणी अजून? लतिका, माळसा, झोपा लवकर, सकाळी लवकर उठायचंय ना। आई, बाबा, अहो बघा ना ही काय म्हणतीये। ही म्हणतीये की ही जेजुरीला येणार नाही म्हणून। लतिका, हे खरं आहे का? हे बघा, मी लतिकाला तू हे कर किंवा हे करू नकोस असं नाही सांगणार। तिला काय वाटतंय हे जास्त महत्वाचं आहे। पण लतिका बाळा, तू का जाणार नाहीयेस जेजुरीला? आम्हाला सांगशील? मी आणि म्हाळसा आम्ही दोघेही जर जेजुरीला निघून गेलो तर तुमच्या दोघांकडे कोण लक्ष देणार? बाबा, मला आज लतिकाने रडवलंय। मला आज खूप वाईट वाटलंय। तिला असं वाटतंय की जेजुरीत मी तिला एकटं सोडेन। लतिका, मला सांग, या आधी मी तुला कधीतरी अंतर दिलंय? यानंतरही मी तुला कधीच अंतर देणार नाही, हा शब्द आहे माझा। हवं तर मी यांच्याशी बोलेन। माळसा, कुणी काही म्हटले तरी असे करणे उचित नाही। लतिका, अगं तू आम्हाला म्हाळसासारखीच आहेस, तेव्हा तुला आमची काळजी वाटणं स्वाभाविक आहे। परंतु इथे आमच्यावर लक्ष ठेवायला अनेक जण आहे, तेव्हा तू तुझा निर्णय बदलावा असं मला वाटतं। लतिका, तू तिथे तिच्या सोबत जर असशील तर तिचा राग अधूनमधून शांत राहील। तुझ्याशी जर ती बोलली नाही ना तर फार अस्वस्थ राहते। एक वेळ ती आई बाबांशी नाही बोलली तर चालेल,
पण जर ती तुझ्याशी नाही बोलली तर तिला जराही करमत नाही. तिला जर वाटत असेल तू यावस तर जा. तुम्हा दोघींनाही बरं वाटेल. अशाच दोघी जणी सुखाने राहा. कधीही एकमेकींपासून वेगळं होऊ नका. लतिका, मी तुला वचन देते की मी तुला जेजुरीत एकटं पडू देणार नाही. मी कधी अंतर देणार नाही. तुझा शब्द मी कधी दाबळणार नाही. आता येशील माझ्या बरोबर? बा, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. काय झालं? अगं बोल की. आता कसं सांगू म्या? तुला असं वाटत असेल की मला माझ्या आणि रंगाच्या लग्नाबद्दल बोलायचं असेल, पण तसं काय बी माझ्या डोक्यात नाही हाय. मला वेगळ्याच विषयावर तुझ्याशी बोलायचं आहे बघ. तुला जे काय सांगायचं असेल ना ते सांग मला. हा, आणि राहिला विषय तुझ्या आणि रंग्याच्या लग्नाचा, तुला जेव्हा केव्हा वाटेल ना तेव्हा बोलू बघ आपण. बा, मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली आहे, आणि मला तुझ्यापासून लपून काय बी करायचं नाही आहे बघ. अशी कोणती गोष्ट आहे बानू? येत्या पुशी पुनवला खंडेराय आपल्या घरला येणार आहेत. खंडोबान आपल्या घरला? अगं हे पुढे काय सांगतेस तू? आणि हे समजा कधी घडलं? झालं लय दिस. आणि हे तू मला आता सांगतेस? अरे तसं नाही रे बा, पर खंडेराय मला म्हणले की हे वस्तीवर कोणाला बी सांगू नगस, नाहीतर मी येऊ शकणार नाही. म्हणून मी तुला नाही सांगितलं. मी कोणाला बी काय बी नाही सांगितलं बघ. हा, पर मी हळदीच्या शिवलिंगाशी बोलताना मंजीनं ते ऐकलं आणि तिला कळालं बघ. बानू, अगं नशीबवान आहेस तू. खंडोबा आपल्या घरला येणार पुशी पुनवला. आता पुशी पुनव जवळ आली की आता ते घरला येणार म्हणल्यावर समधी तयारी करायला हवी. तू सांग मला काय काय करायचं ते. अरे ते समज कऱ्या म्या हाय. मला किती दिवस झालं तुला हे सांगायचं होतं बघ, पर तू बी हे कोणाला काय बी सांगू नगस. नाही, मी कोणाला बी सांगणार नाही. खंडोबा आपल्या घरला येणार. ए बानू, तू बघ आता ह्यो आपला वाडा मी कसा सजीवतो ते. हा, अहो, हे काय?
तुमच्या डोळ्यात पाणी? काही नाही हो, काहीतरी गेलं असेल डोळ्यात. तुम्हाला खोटं सुद्धा बोलता येत नाही. काय झालं? खूप अवघड होऊन बसणार आहे हो माणसाशिवाय राहणं. मला कळतंय हो. इतकी वर्ष, दिवस रात्र सतत तुमचा माळसा माळसा असा जप सुरू होता. अहो, माळसा उठली का? माळसा जेवली का? माळसा बरी आहे ना? तिला नवीन वस्त्र आणलीत का? नवीन दागिने केलेत का? हे बघा, माळसाला फार रागवू नका. तिला जास्त काही बोलू नका. यापुढे मला आपल्याला ते देखील विचारता येणार नाही हो, कारण माझं लेकरू यापुढे माझ्या डोळ्यासमोर नसणार आहे. हो, मी तिची आई आहे हो. तिला कितीही कसंही बोलले ना तरी मला सुद्धा हे सगळं फार अवघड जाणार आहे. आता तुम्हीच असं डोळ्यात पाणी आणलं तर माणसाला काय वाटेल? ह्या वाड्याचा कोपरा आणि कोपरा तिच्या आठवणीने भरून राहिलाय हो. विवाहाच्या क्षणी आपण बाणाईकडे गेलात आणि ते जर का म्हाळसा देवींनी दर्पणातून पाहिलं तर काय होईल याचा विचारच न केलेला बरा. त्या दर्पणाचं काय करायचं याचा विचार करावाच लागेल. विवाहाच्या दिवशी तो दर्पण म्हाळसा देवींपासून दूर राहिला पाहिजे असं काहीतरी करूया. म्हाळसा, बोलावे. म्हाळसा, मी जसं बोलावे म्हणतो अगदी तसंच तू म्हणालीस. मला आवडतं तुम्ही बोलावे म्हणतात ते. काय महत्वाचं बोलायचं होतं आपल्याला? म्हाळसा, जेव्हा तू विवाहाला पालीला येशील तेव्हा या सुवर्ण दर्पणाचे काय करणार आहेस? काय म्हणजे? तो मी माझ्या जवळच ठेवणार आहे आणि मग जेजुरीला सोबतच घेऊन येणार. परंतु विवाहाच्या गडबडीत, इतक्या गर्दीत हा सुवर्ण दर्पण सुरक्षित राहील? तुम्हाला असं वाटतंय ना की सुवर्ण दर्पण सुरक्षित नाही म्हणून? होय म्हाळसा, हा सुवर्ण दर्पण सुरक्षित नाही.
कारण ज्या कोणाला गूढशक्तीचे ज्ञान आहे आणि त्याच्या हाती हा सुवर्णदर्पण लागला तर तो कुठल्याही क्षणी मी काय करतो आहे हे पाहू शकेल. मग मी काय करू? विवाहाच्या दिवशी हा सुवर्णदर्पण एखाद्या बंद पेटीत ठेवून दे. तुझ्याजवळ ठेवू नकोस. ठीक आहे. आणि म्हाळसा, एकदा तू जेजुरीस आलीस तर ह्या सुवर्णदर्पणाची काय आवश्यकता? प्रधानजी, विवाहासाठी प्रस्थानाची सर्व तयारी झालीच असेल. होय देवा, लक्ष्मी देवींनी प्रस्थानाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. आज म्हाळसेकडे ग्रहमक असेल. शास्त्राप्रमाणे आपणही ते करायला हवं होतं का? ग्रहमक म्हणजे ग्रहांची शांती करणे. शास्त्राप्रमाणे ते योग्य आहे, परंतु जे सर्व शास्त्रांच्या वर आहेत त्यांना या शास्त्राची काय आवश्यकता? हो, परंतु इथे हे ग्रहमक झालं असतं तर मला आवडलं असतं. लक्ष्मी देवी, आपली ही इच्छा पूर्ण करूयात. हे सूर्य चंद्र, मंगळ बुध गुरु, शुक्र शनी, राहु केतु, हे नवग्रह देवतांनो, माझ्या विवाहानिमित्त ग्रहमकासाठी आपण जेजुरीच्या नभांगणात प्रकट व्हावे. आता खऱ्या अर्थाने ग्रहमखा विधी पूर्ण झाला.